काही लोकांना वाटलं मनोजदादा जरांगे पाटलाचं एक दिवसाचं उपोषण आहे, गर्दी कमी होईल, आंदोलन थंडावेल. अरे जरा डोळे उघडून बघा आणि नीट कान देऊन ऐका. हे पत्र बघा, तारीख नीट बघा, 4 जून 2026 ची. मनोजदादा जरांगे पाटलांनी त्या रखरखत्या उन्हात स्वतःची जीवाची पर्वा न करता जे आंदोलन उभं केलं ना, त्या संघर्षाला हे यश आलंय. मराठा आरक्षणाच्या लढ्यात ज्या आमच्या बांधवांनी स्वतःचं बलिदान दिलंय, त्या हुतात्म्याच्या कुटुंबियांना आज शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर झाली आहे. बीड जिल्ह्यातील 15 कुटुंबियांना एकूण 1,50,00,000 रुपयाचा निधी मंजूर झालाय. ज्यांना वाटलं होतं ना की एका दिवसाच्या उपोषणाने काय होतं, त्यांना हा वाघाचा पंजा दाखवून द्या. आंदोलन विझलेलं नाही आणि वादळ शांत झालेलं नाही. हा तर फक्त ट्रेलर आहे. मराठा समाजाची ताकद काय आहे हे अख्ख्या जगाला माहीत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. एक मराठा, लाख मराठा. जय जिजाऊ, जय शिवराय.